आपण आज बीपी बघूयात. स्क्रीन इज विजिबल. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. काल आपण आयपी बघितला, इंडियन फार्माकोपिया. आता आपण काय बघूयात तर ब्रिटिश फार्माकोपिया. 8 एडिशन पर्यंत आपण बघितलं आणि त्याचे काही सप्लिमेंट आहेत किंवा अडेडम कधी आले किंवा हे आपण सगळं बघितलं. आता आपण काय बघूया तर ब्रिटिश फार्माकोपिया. हा असा दिसतो ब्रिटिश फार्माकोपिया. 2010 चा आहे हा. 9 हा पिक्चर मध्ये जसं दिलेला आहे तसाच आहे. आपल्या लायब्ररीमध्ये पण आहे हा 2010 चा ब्रिटिश फार्माकोपिया. तुम्ही आलात तर बघा. देन ब्रिटिश फार्माकोपिया. ब्रिटिश फार्माकोपिया त्याला आपण काय म्हणतो तर बीपी म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये. ब्रिटिश फार्माकोपिया इज द नॅशनल फार्माकोपिया ऑफ द युनायटेड किंगडम. जे काही युनायटेड किंगडम आहे त्यांचा नॅशनल फार्माकोपिया आहे. कोणता तर हा ब्रिटिश फार्माकोपिया. देन द ब्रिटिश फार्माकोपिया इज अन इम्पॉर्टंट statutory compound in the control of medicines along with the British National Formulary. It defines the UK's pharmaceutical standards. ह्याच्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे, the British Pharmacopoeia is an important स्टॅट्युटरी म्हणजे काय तर लीगल किंवा लीगल कंपाऊंड आहे किंवा जे आपण लॉफुल म्हणतो की लॉला धरून आहे किंवा जे लीगल डॉक्युमेंट्स असतात त्याच्यामध्ये हा इंडियन फार्माकोपिया येतो. द ब्रिटिश फार्माकोपिया ब्रिटिश फार्माकोपिया इज अन इम्पॉर्टंट स्टॅट्युटरी कंपोनंट म्हणजे काय तर हा लीगल कंपोनंट आहे किंवा लीगल डॉक्युमेंट आहे इन द कंट्रोल ऑफ मेडिसिन्स. कशामध्ये तर कंट्रोल ऑफ मेडिसिन्स म्हणजे जे काही मेडिसिन्सचे स्टँडर्ड्स आहेत किंवा जे कंट्रोल आहे मेडिसिन्सवर त्याच्यासाठी हा लीगल डॉक्युमेंट आहे. देन अलॉंग विथ द ब्रिटिश नॅशनल फॉर्म्युलरी. जी काही ब्रिटिश नॅशनल फॉर्म्युलरी म्हणून एक बुक आहे बीपी सोबत किंवा ब्रिटिश फार्माकोपिया सोबत जे अजून एक बुक आहे तर ते काय आहे ब्रिटिश नॅशनल फॉर्म्युलरी. ह्या नावाचं बुकच आहे एक. BNF म्हणतो त्याला आपण. along with the British National Formulary it defines the UK pharmaceutical standards. म्हणजे हे जी काही ब्रिटिश नॅशनल फॉर्म्युलरी आहे त्याच्यामध्ये त्यांचे फार्मास्युटिकल्सचे जे स्टँडर्ड्स आहेत किंवा फार्मास्युटिकल मेडिसिन्स त्याच्यामध्ये ऑलरेडी आहेत. मग त्याच्या बरोबर काय आहे अलॉंग विथ म्हणजे काय तर त्याच्या सोबत ब्रिटिश फार्माकोपिया पण त्यांनी काढलं. इट म्हणजे काय तर फार्माकोपिया ब्रिटिश फार्माकोपिया. इट डिफाइन्स द UK's फार्मास्युटिकल स्टँडर्ड्स. ब्रिटिश नॅशनल फॉर्म्युलरी सोबत ब्रिटिश फार्माकोपिया पण आहे. ते काय करतं तर फार्मास्युटिकल स्टँडर्ड्स डिफाईन करतं किंवा ते सेट करतं. समजलं ही स्लाइड? Yes, ma'am. ओके. अजून एकदा सांगू का? हो मॅम. हा. द ब्रिटिश फार्माकोपिया इज द नॅशनल फार्माकोपिया ऑफ द युनायटेड किंगडम. हा जो ब्रिटिश फार्माकोपिया आहे आपला जसा इंडियन फार्माकोपिया होता तसाच आता हा ब्रिटिश फार्माकोपिया आहे. ब्रिटिशरचा किंवा ब्रिटिश लोकांचा. ते कुठं आहे तर युनायटेड किंगडम मध्ये आहे. द ब्रिटिश फार्माकोपिया इज अन इम्पॉर्टंट स्टॅट्युटरी कंपोनंट इन द कंट्रोल ऑफ मेडिसिन्स. म्हणजे काय आहे तर हे जे स्टॅट्युटरी कंपोनंट्स म्हणजे काय तर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. ब्रिटिश फार्माकोपिया हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. ते कंट्रोल कशाला करतं तर मेडिसिनच्या स्टँडर्ड्स वरती किंवा मेडिसिन्सला कंट्रोल करतं. आपण आपल्या आयपी मध्ये बघितलं की त्यांनी फॉर्म्युलेज वगैरे दिलेत. तशाच प्रकारे हे अजून एक बुक आहे जे कुणाचं आहे तर ब्रिटिशांचं आहे. ब्रिटिश फार्माकोपिया.
त्याच्यात अजून त्यांनी काय सांगितलंय, अलॉंग विथ द ब्रिटिश नॅशनल फॉर्म्युलरी, हे अजून एक बुक आहे वेगळं, फार्माकोपियाल सोडून अजून एक सप्लिमेंट सारखं एक बुक आहे, ब्रिटिश नॅशनल फॉर्म्युलरी त्याचं नाव. इट डिफाईन्स द युकेस फार्मास्युटिकल स्टँडर्ड. म्हणजे काय आहे तर ही ब्रिटिश नॅशनल फॉर्म्युलरी आहे, ती काय करते, फार्मास्युटिकल स्टँडर्ड्स मेंटेन करते किंवा फार्मास्युटिकल स्टँडर्ड्स बनवते. आता समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, देन नेक्स्ट. आता ब्रिटिश फार्माकोपियाची हिस्ट्री काय आहे किंवा ब्रिटिश फार्माकोपिया कसा तयार झाला हे आपण बघूयात. द फर्स्ट एडिशन ऑफ अ ब्रिटिश फार्माकोपिया वॉज पब्लिश्ड इन 1864. हे इयर्स तुम्ही लक्षात ठेवा. 1864 मध्ये BP ची फर्स्ट एडिशन आली. The first edition of the British Pharmacopoeia was published in 1864 and was one of the first attempt to harmonize the pharmaceutical standards. म्हणजे काय सांगितलं ह्यांनी, जी फर्स्ट एडिशन आहे BP ची ती 1864 मध्ये आली किंवा पब्लिश झाली. त्याच्यामध्ये काय केले त्यांनी, इट वॉज द वन ऑफ द फर्स्ट अटेम्प्ट, म्हणजे ते पहिल्यांदाच त्यांनी केले टू हार्मोनाइज द फार्मास्युटिकल स्टँडर्ड. जे काही फार्मास्युटिकल स्टँडर्ड्स आहेत ते एकत्र करण्यासाठीचा हा फर्स्ट अटेम्प्ट आहे त्यांचा, किंवा जे ब्रिटिश लोक होते त्यांचा फर्स्ट अटेम्प्ट आहे जे फार्मास्युटिकल स्टँडर्ड्स एकत्र करण्यासाठी. हार्मोनाइज म्हणजे काय तर सुसंवाद साधणे किंवा एकत्र आणणे. ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले, द फर्स्ट एडिशन ऑफ ब्रिटिश फार्माकोपिया वॉज पब्लिश्ड इन 1864. मग त्यांनी पब्लिश केलं, मग त्याच्यासाठी त्यांचा फार्मास्युटिकल जे काही स्टँडर्ड्स आहेत किंवा आपण IPA जेव्हा फर्स्ट टाइम तयार झाली तेव्हा त्यांनी IPC काय केलं तर जे त्यांचे स्टँडर्ड्स होते लिहिलेले किंवा आपण सॉरी मी फार्माकोपियाच बघते आपल्या. हा, इथं IPC जे काही स्टँडर्ड्स बनवले होते ते त्यांनी पब्लिश केले इंडियन फार्माकोपियामध्ये. मग ह्याच प्रमाणे ब्रिटिश फार्माकोपियामध्ये काय झालं, 1864 मध्ये त्यांनी पब्लिश केला ब्रिटिश फार्माकोपिया. मग त्यांच्यासाठी पण हा फर्स्ट अटेम्प्ट होता किंवा पहिल्यांदा त्यांनी तयार केलं फार्मास्युटिकल. काय का तयार केलं तर फार्मास्युटिकल स्टँडर्ड्स जे आहेत किंवा फार्मास्युटिकल मेडिसिन्स आहेत त्याचं हार्मोनाइज म्हणजे काय तर सुसंवाद साधणे किंवा एकत्र आणण्यासाठीचा हा त्यांचा पहिला प्रयत्न होता. देन a commission was first appoint the General Medical Council GMC under the Medical Act 1858 for producing the British Pharmacopoeia on a national basis. ह्याच्यामध्ये यांनी काय सांगितलेलं आहे तर अ कमिशन, आता आपल्याकडे कशी कमिशन आहे की IPC कमिशन आहे आपल्याकडे, तर तशाच प्रकारे त्यांच्याकडे जी कमिशन आहे तर त्या कमिशननी काय केलं, द कमिशन वॉज फर्स्ट अपॉइंट द जनरल मेडिकल काउन्सिल. त्यांनी काय केलं तर जनरल मेडिकल जे काउन्सिल आहे त्यांना अपॉइंट केलं. कशासाठी, कुणाच्या अंडर तर जे काही मेडिकल ऍक्ट आहे अंडर द मेडिकल ऍक्ट 1858. तर जे मेडिकल ऍक्ट आहेत ब्रिटिशांचं त्यांच्या अंडर त्यांनी काय केलं तर जनरल मेडिकल काउन्सिल अपॉइंट केलं किंवा ते तयार केलं. GMC त्यांनी आणली. कशासाठी आणली, फॉर प्रोड्युसिंग द ब्रिटिश फार्माकोपिया ऑन द नॅशनल बेसिस. आता आपण म्हणतो की हे इंटरनॅशनल आहे किंवा नॅशनल एखादी इन्स्टिट्यूट आहे, तर हा जो ब्रिटिश फार्माकोपिया आहे तो नॅशनली म्हणजे काय तर पूर्ण देशभर त्याचा उपयोग व्हायला पाहिजे किंवा पूर्ण देशभर ते जायला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं तर GMC म्हणजे काय तर जनरल मेडिकल काउन्सिल GMC अपॉइंट केलं. कशा अंडर
तर जीएमसी कोणत्या ऍक्ट अंडर त्यांनी ऍक्ट अपॉइंट केलं तर मेडिकल ऍक्ट 1858 मध्ये जीएमसी त्यांनी तयार केली फॉर प्रोड्युसिंग ब्रिटिश फार्माकोपिया ऑन द नॅशनल बेसिस. जो काही नॅशनल दर्जा आहे, ब्रिटिश फार्माकोपियाला जो काही नॅशनल दर्जा त्यांनी दिला, पूर्ण देशभर ब्रिटिश फार्माकोपियात यूज व्हायला पाहिजे किंवा पूर्ण नॅशनल नेशन मध्ये त्याचा उपयोग व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी काय केलं तर जीएमसी काउन्सिल तयार केली मेडिकल ऍक्ट अंडर. कुणी तयार केली तर कमिशननी. समजले ह्या पॉइंट मध्ये काय आहे? डबल सांगा मॅम. हा ठीक आहे. जे काही ब्रिटिश लोक होते, आपल्याकडे कसं आपल्याकडे कोणती काउन्सिल होती आठवतंय? इंडियन फार्माकोपिया कमिशन होती मॅम. हा, तर ही जी आपली इंडियन फार्माकोपिया कमिशन आहे, जसं आपल्याकडे इंडियन फार्माकोपिया कमिशन होती तशीच ब्रिटिशांकडे काय आहे तर एक कमिशन आहे. समजलं आता हे कमिशनचा अर्थ? कमिशन म्हणजे काय आहे? आपल्याकडे जशी इंडियन फार्माकोपिया कमिशन होती तशीच ब्रिटिशांकडे एक कमिशन आहे किंवा जे काही ग्रुप आहे त्यांचा, त्याला त्यांनी कमिशन म्हणून नाव दिलंय. अ कमिशन वॉज अपॉइंट द जनरल मेडिकल काउन्सिल. कमिशननी काय केलं, जनरल मेडिकल काउन्सिल ही जी काही काउन्सिल आहे किंवा हे जे काही ग्रुप ऑफ पीपल आहेत, काउन्सिल म्हणजे ते हे एक पर्सन नाही येणार, ही एक ग्रुप आहे किंवा ग्रुप ऑफ पर्सन येणार काउन्सिल मध्ये. मग कमिशन जी आहे ब्रिटिशांची, त्यांनी काय केलं, फर्स्ट अपॉइंट द जनरल मेडिकल काउन्सिल. ही जी काही काउन्सिल आहे जनरल मेडिकल काउन्सिल म्हणजे काय, जीएमसी त्यांनी अपॉइंट केली. कोणता ऍक्ट अंडर तर मेडिकल ऍक्ट. जे काही मेडिकल ऍक्ट ब्रिटिशांमध्ये चालत होता त्यांच्या अंडर त्यांनी काय केलं, कमिशननी काय केलं तर जीएमसी तयार केली. जीएमसी जी काउन्सिल आहे ती तयार केली. कशासाठी केली? आता ह्यांनी तयार केली तर त्याचा उपयोग काय आहे? जीएमसी काउन्सिल का तयार झाली? मग फॉर कशासाठी तयार झाली तर फॉर प्रोड्युसिंग द ब्रिटिश फार्माकोपिया. जो काही ब्रिटिश फार्माकोपिया आहे तो प्रोड्यूस करण्यासाठी जीएमसी काउन्सिल तयार झाली ऑन नॅशनल बेसिस. जो ब्रिटिश फार्माकोपिया आहे तो नॅशनल बेसिसवर आणण्यासाठी किंवा तो देशभरात जाण्यासाठी जीएमसी काउन्सिल तयार करण्यात आली. कुणी तयार केली तर कमिशनने. समजला आता? समजलं. Yes, ma'am. Yes. बाकीच्यांना समजलं? हो मॅम. Yes, ma'am. Okay. Then in 1907, the British Pharmacopoeia was supplemented by the British Pharmaceutical Codex, which gave information on the drug and other pharmaceutical substance not included in a BP and provided standards for this. ह्याच्यामध्ये ह्यांनी काय सांगितलेलं आहे, आता हा फर्स्ट एडिशन तयार झाली 1864 मध्ये. त्याच्यानंतर आपण आपल्या इंडियन फार्माकोपिया मध्ये बघितलं की त्यांनी सप्लिमेंट्स वगैरे ऍड केलेले आहेत. ते बुक सोडून किंवा जे बीपी आहे ते सोडून त्यांनी अजून एक बुक ऍड केलेला आहे किंवा अजून एक सप्लिमेंट त्यांनी ऍड केली त्या बुकच्या अंडर. मग इथं त्यांनी तसंच केलंय. 1864 मध्ये ब्रिटिश फार्माकोपियाची फर्स्ट एडिशन आली आणि 1907 मध्ये काय केलं त्यांनी तर ब्रिटिश फार्माकोपिया वॉज सप्लिमेंटेड बाय, म्हणजे ब्रिटिश फार्माकोपियाची सप्लिमेंट त्यांनी तयार केली बाय द ब्रिटिश. त्याचं नाव काय होतं, त्यांनी जी सप्लिमेंट तयार केली त्याचं नाव काय आहे तर ब्रिटिश फार्मास्युटिकल कोडेक्स. ब्रिटिश फार्मास्युटिकल कोडेक्स ह्या नावाने त्यांनी सप्लिमेंट तयार केली किंवा सप्लिमेंट पब्लिश केली.
कधी केली तर 1907 मध्ये. मग ती काय करते किंवा त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन आहे कोडेक्स मध्ये, तर विच गेव इन्फॉर्मेशन ऑन ड्रग अँड अदर फार्मास्युटिकल सबस्टन्स नॉट इन्क्लूड इन द बीपी. म्हणजे जे काही ह्यांनी इथं ब्रिटिश फार्माकोपिया तयार केला आहे त्याच्यामध्ये जे काही ड्रग नाहीत किंवा जे इन्क्लूड नाही आहेत बीपी मध्ये ड्रग किंवा जे अदर फार्मास्युटिकल सबस्टन्स असतील ते इन्क्लूड नाहीयेत, ते इन्क्लूड केले कोडेक्स मध्ये अँड प्रोव्हाइडेड स्टँडर्ड्स फॉर दिस. आणि त्या जे काही त्यांनी इन्क्लूड केलेलं मटेरियल आहे त्याला त्यांनी स्टँडर्ड दिला किंवा स्टँडर्ड प्रोव्हाइडेड स्टँडर्ड फॉर दिस किंवा त्याला स्टँडर्ड दिला त्यांनी. समजला हा पॉइंट? येस मॅम. हा. आपल्याकडे कसं आपण आयपी तयार केल्यानंतर सप्लिमेंट काढत होते किंवा आपल्याला जे गरजेचे ड्रग आहेत ते ऍड करत होते, त्याच्यासाठी एक बुक पब्लिश करत होते. त्याच्याच प्रमाणे बीपी मध्ये पण त्यांनी तसंच केलेलं आहे. बीपीची फर्स्ट एडिशन जेव्हा आली 1864 मध्ये, बीपीची फर्स्ट एडिशन कधी आली तर 1864 मध्ये. मग त्याच्यामध्ये त्यांना अजून काही मटेरियल ऍड करावं असं वाटलं, त्यामुळे त्यांनी काय केलं तर एक सप्लिमेंट रिलीज केली किंवा अजून एक सप्लिमेंट पब्लिश केली 1907 मध्ये. त्याच्यामध्ये काय, त्याचं नाव काय होतं तर ब्रिटिश फार्मास्युटिकल कोडेक्स ह्या नावाने त्यांनी सप्लिमेंट बाहेर काढली. विच गेव, मग ही जी सप्लिमेंट आहे ती काय करते तर which gave the information on drug and other pharmaceutical substance not included in the BP. म्हणजे जे काही त्यांनी फर्स्ट एडिशन काढली होती त्यामध्ये जे काही ड्रग इन्क्लूड नव्हते किंवा इन्क्लूड नव्हते नाही केले किंवा ते नवीन ड्रग आले 1907 मध्ये, जे काही नवीन ड्रग इन्व्हेंट झाले किंवा अजून काही त्यांना चेंजेस पाहिजे असतील तर त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, एक सप्लिमेंट ऍड केली. मग त्या सप्लिमेंट मध्ये असे ड्रग होते की ते बीपी मध्ये नव्हते अँड प्रोव्हाइड स्टँडर्ड्स फॉर दिस, आणि त्याला स्टँडर्ड प्रोव्हाइड केला त्यांनी. समजलं? येस मॅम. येस मॅम. ओके. देन हिस्ट्री झाली. आता एडिशन आपण बघूयात. The current edition of the British Pharmacopoeia comprises 6 volume. जी काही करंट एडिशन आहे ब्रिटिश फार्माकोपियाची ती काय करते किंवा त्याच्यामध्ये काय आहे तर the current edition of the British Pharmacopoeia comprises 6 volumes which contain nearly 3000 monographs for drug substance, excipients and the formulated preparation. It used extensively in veterinary medicines in the UK are included in the BP. यांनी काय सांगितले तर the current edition of the British Pharmacopoeia comprises 6 volume. जी काही करंट एडिशन आहे ब्रिटिश फार्माकोपियाची 2019 मधली 2019 मध्ये जी करंट एडिशन आहे ती 2019 मधली आहे. तर त्या करंट एडिशन मधले व्हॉल्युम्स किती आहेत तर 6 व्हॉल्युम्स आहेत त्या फार्माकोपियाचे किंवा त्या बीपीचे. विच नियरली
which contain nearly 3000 monographs. 3000 monographs आहेत for drug substance, excipients and formulated preparation. त्याच्यामध्ये अजून काय काय आहे तर एक्सिपियंट्स अँड फॉर्म्युलेटेड प्रिपरेशन आहेत आणि ड्रग सबस्टन्स आहेत करंट एडिशन मध्ये. समजलं? Yes, ma'am. इट युज्ड एक्सपेन्सिव्हली म्हणजे ते कशासाठी यूज होतं. ही जी करंट एडिशन आहे बीपीची ती कशासाठी यूज होते. ॲटम्स युज्ड एक्सपेन्सिव्हली इन द व्हेटरनरी मेडिसिन्स इन द युके. म्हणजे जे युके मध्ये जे व्हेटरनरी मेडिसिन्स आहेत किंवा जे व्हेटरनरी ड्रग आहेत ते खूप प्रमाणात त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. आर इन्क्लूड इन द बीपी. समजलं? करंट एडिशन मध्ये काय आहे बीपीच्या? मॅडम रिपीट एकदा सांगा ना. हा. द करंट एडिशन ऑफ द बीपी ब्रिटिश फार्माकोपिया कॉम्प्राइसेस 6 व्हॉल्यूम. जी करंट एडिशन आहे बीपीची त्याच्यामध्ये 6 व्हॉल्यूम आहेत. मग त्याच्यामध्ये काय आहे तर नियरली अबाउट 3000 मोनोग्राफ्स आहेत. मोनोग्राफ्स म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं होतं. सांगितलं ना मोनोग्राफ म्हणजे काय आठवतंय का? Yes, ma'am. काय आहे सांगा बर. त्यावर ड्रगची माहिती असते ब्लू कलरचं पेज. हा राईट. देन 3000 मोनोग्राफ्स आहेत ऑफ अ ड्रग सबस्टन्स. म्हणजे त्याच्यामध्ये ड्रग सबस्टन्स आहे ते तुम्ही आता सांगितलं मला की ड्रग सबस्टन्स असतात त्याच्यामध्ये. एक्सिपियंट्स म्हणजे काय तर इन्ग्रेडियंट्स जे काही आपण इन्ग्रेडियंट्स यूज करतो एखादं फॉर्म्युलेशन बनवण्यासाठी तर ते म्हणजे एक्सिपियंट्स. अँड फॉर्म्युलेटेड प्रिपरेशन आणि जे काही फॉर्म्युलेटेड प्रिपरेशन आहेत ते पण त्याच्यामध्ये ऍड आहेत. फॉर्म्युलेटेड प्रिपरेशन म्हणजे काय तर आपल्याला एखादा फॉर्म्युला असतो किंवा एखादा ड्रग कसं बनवायचा जो फॉर्म्युला आहे तर ते फॉर्म्युलेटेड प्रिपरेशन असतं त्याच्यामध्ये. तो कसा बनवायचा वगैरे ते त्याच्यामध्ये दिलेलं असतं. ते पण इन्क्लूड आहे. आणि इट युज्ड एक्सटेन्सिव्हली इन व्हेटरनरी मेडिसिन्स. व्हेटरनरी मेडिसिन्स म्हणजे काय तर व्हेटरनरी म्हणजे काय तर जे काही ॲनिमल्स असतील तर त्यांना जे काही मेडिसिन्स लागणार आहेत किंवा त्यांना ज्या मेडिसिन्सचा यूज आहे ते खूप प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात इन युके म्हणजे युके मध्ये जे काही ॲनिमल्सला जे ड्रग लागणार आहेत ते बीपी मध्ये ऍड केलेले आहेत. समजलं? हो मॅम. हा ओके. हो मॅम. देन आता ब्रिटिश फार्माकोपेची एडिशन बघूयात आपण किती आहेत. First edition of a BP was published in 1864. फर्स्ट एडिशन कधी पब्लिश झाली तर 1864 मध्ये पब्लिश झाली. इट कंटेन 2 सेक्शन. इट कंटेन 2 सेक्शन. तर फर्स्ट सेक्शन मध्ये काय आहे तर मटेरिया मेडिका म्हणजे काय तर मटेरिया मेडिका मध्ये काय काय येतं ड्रगचं कोणती इन्फॉर्मेशन येते तर त्याच्यामध्ये फार्मॅकोलॉजी येते ड्रगची. फार्मॅकोलॉजी म्हणजे काय तर ड्रग आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर कसं इफेक्ट दाखवतं किंवा ड्रग आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर कोणते इफेक्ट दाखवतं तर ते म्हणजे काय तर फार्मॅकोलॉजी. देन फिजिकल अँड केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स हे कशामध्ये येतं तर मटेरिया मेडिका मध्ये येतं. मटेरिया मेडिका म्हणजे काय तर
ड्रगची जी काही इन्फॉर्मेशन आहे, त्याचं अपीरियन्स कसं आहे किंवा तो बॉडीमध्ये गेल्यानंतर कसा यूज होतो किंवा ते कोणती ऍक्शन दाखवतो, त्याची केमिकल टेस्ट काय आहेत, फिजिकल टेस्ट काय आहेत, ह्याची फक्त माहिती पार्ट 1 मध्ये दिलेली आहे. पार्ट 1 मध्ये बीपीच्या काय आहे तर मटेरिया मेडिका म्हणजे काय तर फक्त जी एक्सटर्नल अपीरियन्स वरून जी काही माहिती आहे किंवा त्याचं फार्मॅकोलॉजी आहे तर ती मटेरियल मेडिकामध्ये येतं. आणि पार्ट 2 मध्ये काय दिलंय त्यांनी तर प्रिपरेशन अँड कंपाऊंड्स म्हणजे हे जे काही इथं त्यांनी ड्रग दिलेले आहेत त्यांचं प्रिपरेशन कुठं दिलंय तर त्यांनी पार्ट 2 मध्ये दिलेलं आहे. समजलं? फर्स्ट एडिशन जी आहे बीपीची ती 1864 मध्ये पब्लिश झाली. त्याचे 2 सेक्शन आहेत, पार्ट 1 अँड पार्ट 2. पार्ट 1 मध्ये त्यांनी काय केलंय तर त्याची ड्रगची फार्मॅकोलॉजी किंवा केमिकल टेस्ट, फिजिकल टेस्ट आणि जे काही क्लिनिकल फार्मॅकोलॉजी आहे ड्रगची तर ती त्यांनी मटेरिया मेडिकामध्ये दिलेली आहे. आणि त्या ड्रगचं प्रिपरेशन कशात दिलंय त्यांनी तर पार्ट 2 मध्ये दिलंय. असे 2 पार्टनी डिवाइड केलेलं आहे फर्स्ट एडिशन. आपण जे आपला आयपी ला म्हणतो की व्हॉल्यूम 1, व्हॉल्यूम 2 हे जे काही आपले व्हॉल्यूम्स आहेत 4 मग त्याच्यामध्ये त्यांनी वेगळी वेगळी माहिती दिलेली आहे. तशाच प्रमाणे जी काही बीपी आहे तर त्याच्यामध्ये 2 पार्ट केलेले आहेत फर्स्ट एडिशनचे. पहिल्या पार्ट मध्ये काय दिलंय त्यांनी तर मटेरिया मेडिका दिलाय सगळा त्या ड्रगचा आणि सेकंड पार्ट मध्ये काय दिलं तर प्रिपरेशन अँड कंपाऊंड्स दिलेत. समजलं फर्स्ट एडिशन मध्ये काय आहे बीपीच्या? Yes, Yes, ma'am. ma'am. Ha. Then second edition of a BP was published in 1867. Then fourth edition of a BP was published in 1898. Then fifth edition of a BP was published in 1914. Then eighth edition of a BP was published in 1953. आता जी काही हे जे काही सगळे ऍडिशन आहेत त्याच्यामध्ये काय दिलंय त्यांनी इन दिस ऍडिशन टायटल्स ऑफ अ ड्रग अँड प्रिपरेशन वेअर इन इंग्लिश. म्हणजे जे काही टायटल्स आहेत ऑफ प्रिपरेशन किंवा ड्रगचे जे काही टायटल्स किंवा जे हेडिंग आपण म्हणतो ते त्यांनी कशामध्ये दिले तर इंग्लिश मध्ये इन्स्टेड ऑफ लॅटिन अँड मॅट्रिक सिस्टीम. इन्स्टेड म्हणजे काय तर लॅटिन आणि मॅट्रिक सिस्टीमच्या ऐवजी त्यांनी काय केले तर इंग्लिश मध्ये त्यांनी दिलेलं आहे त्याचे हेडिंग्स वगैरे. मॅट्रिक सिस्टीम म्हणजे काय तर जे काही आपले युनिट आहेत आपण लेंथ मोजतो किंवा जे हाईट मोजतो हाईट किंवा वेट जे काही आपण मेजरमेंट करतो ते म्हणजे काय लिटर मीटर किंवा ग्राम्स मध्ये जे काही मेजरमेंट असतं आपलं तर त्याला काय म्हणायचं तर मॅट्रिक सिस्टीम म्हणायचं. समजलं? आणि इट हॅज बीन पब्लिश्ड अॅन्युअली म्हणजे काय तर इयर बाय इयर किंवा इयर नंतर. सेमिस्टर म्हणजे काय तर एका सेमिस्टर नंतर किंवा 6 महिन्यानंतर. आणि अॅन्युअल पॅटर्न म्हणजे काय म्हणतो तर आपण पूर्ण होल इयरचा पॅटर्न किंवा होल इयर नंतर. इट वॉज पब्लिश इन इयर म्हणजे अॅन्युअली. समजलं? इथं त्यांनी Yes, जे ma'am. काही एडिशन आहे ते कितवा एडिशन आहे आणि किती साली आलं ते तिने दिलंय. आणि त्यांनी प्लस एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय सांगितली तर इन दिस एडिशन द टायटल ऑफ अ ड्रग अँड प्रिपरेशन म्हणजे जे काही टायटल किंवा आपण हेडिंग म्हणतो ते त्यांनी इंग्लिश मध्ये दिलंय इन्स्टेड ऑफ म्हणजे कशाच्या ऐवजी तर लॅटिन अँड मॅट्रिक सिस्टीमच्या ऐवजी त्यांनी काय केलंय ते इंग्लिश मध्ये दिलेलं आहे. इट हॅज बीन पब्लिश्ड अॅन्युअली. आणि हे जे काही आयपी बीपी हे काही बीपी आहे ते अॅन्युअली पब्लिश होतात म्हणून त्यांनी सांगितले. देन इन बीपी 2007 जो काही 2007 मध्ये जो बीपी आला मोनोग्राफ हॅज बीन इंट्रोड्युस्ड फॉर मटेरियल
specifically used in preparation of traditional Chinese medicines. 2007 चा जो काही बीपी आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय तर इंट्रोड्यूस अ मटेरियल स्पेसिफिकली युज्ड इन प्रिपरेशन ऑफ अ ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन्स. जे काही चायना मधल्या ज्या मेडिसिन्स आहेत किंवा ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन्स आहेत त्याचं प्रिपरेशन कसं आहे किंवा ते कसं करायचं त्याचे मोनोग्राफ्स त्यांनी 2007 मध्ये ऍड केलेले आहेत. समजलं. 2007 चा जो बीपी आहे किंवा ब्रिटिश फार्माकोपी आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय तर जे काही मोनोग्राफ्स आहेत ते कुठले आहेत किंवा कोणत्या ड्रगचे आहेत तर ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन्सचे आहेत. समजलं. द टर्म प्रोलॉंग्ड रिलीज मी तुम्हाला सांगितलं होतं प्रोलॉंग्ड रिलीज म्हणजे काय तर स्लो ऍक्शन. प्रोलॉंग म्हणजे काय तर स्लो ऍक्शन किंवा मम्मी क्या व्हायला माइक ऑफ करा. तर प्रोलॉंग्ड रिलीज म्हणजे काय तर स्लो ऍक्शन दाखवतं. प्रोलॉंग म्हणजे काय तर लॉंग टर्म साठी. मग द टर्म प्रोलॉंग रिलीज हॅज बीन रिप्लेस्ड बाय द टर्म स्लो. म्हणजे त्यांनी तेच सांगितलेलं प्रोलॉंग रिलीज म्हणजे काय तर स्लो ऍक्शन किंवा उशिरापर्यंत ऍक्शन. जे काही आधीचे जे लोक होते तर ते काय करायचे प्रोलॉंग्ड रिलीज म्हणायचे. मग तसं न करता आता त्यांनी काय केलं तर हा टर्म रिप्लेस केला कोणत्या शब्दांनी किंवा कोणत्या वर्डनी तर स्लो. प्रोलॉंग रिलीज म्हणजे काय तर स्लो रिलीज. अँड द टर्म गॅस्ट्रो रेजिस्टंट जे काही गॅस्ट्रो रेजिस्टंट ते आधी म्हणत होते ते त्यांनी रिप्लेस काय केलं तर एंटरिक कोटेड. म्हणजे एंटरिक कोटेड म्हणजे काय मी तुम्हाला काल सांगितलं आठवते का मी एंटरिक कोटेड हा शब्द गेलाय कालच्या लेक्चरला. एंटरिक कोटेड म्हणजे काय आठवते कुणाला काल शब्द गेलाय हा तर हे तरी आठवते का. एंटरिक कोटेड परत प्रोलॉंग रिलीज. बर ठीक आहे. एंटरिक कोटेड म्हणजे काय तर ही जी टॅबलेट आहे किंवा हे जे सस्पेन्शन टॅबलेटच असते एंटरिक कोटेड टॅबलेट. जी टॅबलेट आहे ती एंटरिक कोटेड म्हणजे काय त्याला असा कोट केलेला असतो की ती आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर स्टमक मध्ये रिलीज नाही होत. ती डायरेक्ट इंटेस्टाईन मध्ये रिलीज होते आणि तिथून त्याची ऍक्शन दाखवते जी की स्लो ऍक्शन असते किंवा सस्टेन रिलीज ऍक्शन असते. त्याला एंटरिक कोटेड टॅबलेट म्हणायचं. मग जी काही गॅस्ट्रो म्हणजे काय तर आपलं स्टमक गॅस्ट्रो रेजिस्टंट वगैरे असं आपण म्हणतो किंवा गॅस्ट्रिक ऍसिड गॅस्ट्रिक ज्यूस आपण शब्द ऐकलेत. मग गॅस्ट्रो रेजिस्ट म्हणजे काय तर आपल्या ज्या स्टमक मध्ये रेजिस्ट म्हणजे काय तर अपोज स्टमकला अपोज करणे किंवा स्टमक मध्ये अपोज होणे. तर आधीच्या जे बीपी किंवा जे ब्रिटिश लोक होते तर ते काय शब्द वापरायचे तर गॅस्ट्रो रेजिस्टंट हा शब्द वापरायचे. मग त्यांनी काय केला तो शब्द मॉडिफाय केला किंवा रिप्लेस केला कशाने तर एंटरिक कोटेड. एंटरिक कोटेड म्हणजे काय तर त्या फिल्म त्या टॅबलेटवर असा कोट असतो की तो डायरेक्ट इंटेस्टाईन मध्ये रिलीज होतो इन द नंबर ऑफ मोनोग्राफ्स. म्हणजे ह्यांनी काय केले तर त्या मोनोग्राफ मध्ये त्यांनी प्रोलॉंग रिलीजच्या ऐवजी स्लो असा टर्म टाकली आणि गॅस्ट्रो रेजिस्टंटच्या जागी एंटरिक कोटेड मॉडिफाय केलं ते मटेरियल त्यांनी टर्म रिप्लेस करून 2007 च्या बीपी मध्ये. समजला आता मॅडम इंटरिक कोटेडचा मीनिंग समजलं नाही.
हा, एंटरिक कोटेड म्हणजे काय? एक असा कोट आहे किंवा कोट म्हणजे काय तर एखाद्या टॅबलेटवर ते लेयर्स असतात. लेयर्स तुम्ही बघितलेत का? एखादी टॅबलेट अशी शाईन करते किंवा शुगर कोटेड असते. लहान मुलांना वगैरे आपण देतो शुगर कोटेड टॅबलेट्स देतो त्यांना, का तर त्याच्यामधले जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते लहान मुलांना कंझ्युम करता येत नाही. त्याच्यासाठी ते काय करतात तर शुगर कोट करतात टॅबलेटवर, जे की लहान मुलांना आपण दिले तर ते इझिली स्वॅलो व्हावेत किंवा इझिली त्यांच्याकडून ऍक्सेप्ट व्हावेत, ह्यासाठी कोटिंग केलं जातं टॅबलेटला. मग अशाच प्रकारे आपल्याला जर एखाद्या ड्रगची किंवा एखाद्या टॅबलेटची आपल्याला उशिरा ऍक्शन पाहिजे असेल, मी तुम्हाला सांगितलं काल चिवेबल टॅबलेट्स असतात किंवा अशा काही टॅबलेट्स असतात की ते आपण माउथ मध्ये ठेवल्यानंतर ते तिथंच रिलीज होतात. मग त्याची सडन ऍक्शन आपल्याला पाहिजे असती, म्हणून आपण ते डायरेक्ट माउथ मध्ये प्लेस केलं की डायरेक्ट रिलीज होतात आणि त्याची सडन ऍक्शन आपल्याला मिळते. जर एखाद्या ड्रगची आपण ड्रग घेतल्यानंतर त्याच्या 2 तासांनी किंवा 3-4 तासांनी जर आपल्याला इफेक्ट पाहिजे असेल त्या ड्रगचा, मग आपण काय करणार तर एक कोटिंग करणार त्या ड्रगला किंवा त्या टॅबलेटला कोट करणार. त्याला काय म्हणायचं, त्या कोटिंगला काय म्हणायचं तर एंटरिक कोटेड म्हणणार. म्हणजे त्या कोटिंगला एंटरिक कोटेड टॅबलेट आपण असं म्हणतो. मग ती टॅबलेट काय करते तर आपल्या स्टमक मध्ये आपल्या बॉडी मध्ये गेल्यानंतर सगळे टॅबलेट काय होतात किंवा मोस्टली टॅबलेट काय करतात तर ज्याला एंटरिक कोटिंग नाहीये त्या टॅबलेट काय करतात आपल्या स्टमक मध्ये रिलीज होतात. मग ही जे स्पेशल एंटरिक कोटेड टॅबलेट आहे किंवा एंटरिक कोटेड ज्या टॅबलेटला आहे ती टॅबलेट काय करते आपल्या इंटेस्टाईन मध्ये रिलीज होते, स्टमक मध्ये रिलीज होत नाही. मग स्टमक मध्ये रिलीज नाही होत त्याच्या टॅबलेटला काय शब्द आहे तर गॅस्ट्रो रेजिस्टंट. गॅस्ट्रो रेजिस्टंट म्हणजे काय तर आपल्या स्टमक मध्ये जे गॅस्ट्रिक ज्यूस आहे किंवा आपल्या स्टमक मध्ये जे गॅस्ट्रिक कंपाऊंड्स असतात, गॅस्ट्रिक ज्यूस असतील किंवा अजून काही गॅस्ट्रिक कंपोनंट्स असतात, त्याच्यामध्ये ते रिलीज होत नाही, त्याच्यासाठी त्यांनी शब्द वापरला होता की गॅस्ट्रो रेजिस्टंट. मग हा शब्द त्यांनी काय केला रिप्लेस केला की एंटरिक कोटेड. म्हणजे एंटरिक कोटेड मध्ये त्यांनी रिप्लेस केला. एंटरिक कोटेड म्हणजे काय तर ते डायरेक्ट स्टमक मध्ये रिलीज होतं मटेरियल आणि तिथून ते ऍक्शन डायरेक्ट इंटेस्टाईन मध्ये रिलीज होतं आणि तिथून ते ऍक्शन दाखवतं. आपल्याला जेव्हा टॅबलेट चॅप्टर येईल त्यामध्ये तुम्हाला अजून क्लिअर होईल की एंटरिक कोटेड म्हणजे काय. ओके, आता तुम्ही फक्त लक्षात ठेवा एंटरिक कोटेड म्हणजे काय तर ते डायरेक्ट स्टमक मध्ये रिलीज न होता ते ड्रग किंवा जे काही कंपाऊंड आहे ते इंटेस्टाईन मध्ये रिलीज होतं आणि तिथून त्याची स्लो ऍक्शन दाखवतं. समजलं? आता तुम्ही मला सांगा की आपल्या स्टमक मध्ये गेला, स्टमक पहिल्यांदा जवळ आहे किंवा काय इंटेस्टाईन आपण कंझ्युम केलेली, जर आपण टॅबलेट कंझ्युम केली तर टॅबलेटला कोणता पार्ट जवळ आहे किंवा कोणत्या पार्टला ती लवकर पोहोचते? इंटेस्टाईन. इंटेस्टाईनला कशी जाईल? स्टमक. हा, आता आपण एखादी टॅबलेट सॉलो केली, टॅबलेट कशी जाणार आपल्या माउथ, इसोफॅगस, परत जे काही आपले माउथचे पार्ट आहेत, तुम्ही HEP मध्ये शिकला असाल की माउथचे जे काही पार्ट आहेत, शिकलाय का? यस मॅम. हा, मग पहिल्यांदा स्टमक येईल आणि नंतर इंटेस्टाईन येईल. मग आपली टॅबलेट आपल्या माउथ मध्ये गेली, मग ती इसोफॅगस मध्ये जाणार, मग ती खाली ती ट्यूब कोणती स्टमकच्या आधीची वरची ट्यूब कोणती? फायरेन्स. हा, मग ते फॅलोपाईन. फॅलोपियन ट्यूब नाही, सॉरी. इसोफॅगस. हा, इसोफॅगस, सॉरी. हा, बरोबर आहे, इसोफॅगस, लॅरिन्स, फॅरिंग्स, हे जे काही आहे स्टमकचे जीआय ट्रॅक आपण म्हणतो ना, तर ती जीआय ट्रॅक मध्ये स्टार्टिंग काय आहे तर माउथ टू ऍनस पर्यंत जी काही सिस्टीम आहे आपली, तर पहिल्यांदा टॅबलेट गेल्यानंतर माउथ मध्ये जाणार, त्याच्यानंतर इसोफॅगस मध्ये, मग ती जी काही ट्रॅक आहे त्याच्यामध्ये काय येतं तर
स्टमक पहिल्यांदा येतं आणि इंटेस्टाईन त्यानंतर येतं. मग आपली टॅबलेट गेल्यानंतर स्टमक पर्यंत गेली, मग त्याला कमी वेळ लागणार आहे आणि ते रिलीज होणार आहे. आणि आपल्याला काय ऍक्शन पाहिजे तर प्रोलॉंग ऍक्शन पाहिजे आपल्या ड्रगचा. तो लगेच रिलीज झाल्यावर आपल्याला ऍक्शन भेटल्यावर आपल्याला काही उपयोग आहे का? की ड्रग एंटरिक कोटेड आपल्याला बनवलाय म्हणजे उशिरापर्यंत ऍक्शन पाहिजे आपल्या ड्रगची. मग आपण काय केलं, त्याला एंटरिक कोट नाही केलं आणि डायरेक्ट आपण टॅबलेट कंझ्युम केली. मग ती कुठं रिलीज होणार तर स्टमक मध्ये. स्टमक मध्ये गेल्यानंतर त्याचा काही उपयोग आहे का तर तिथंच रिलीज होणार आणि त्याची ऍक्शन संपणार. मग जर त्याला जर आपण एंटरिक कोटेड केलं किंवा त्याला कोट केलं तर ती टॅबलेट काय होणार आपल्या स्टमक मध्ये जाणार आणि त्याची स्लो ऍक्शन दाखवणार. समजलं? येस मॅम. Yes, ma'am. मॅम. हा ओके. फक्त आता तुम्ही एवढं डीप मध्ये नका लक्षात ठेवू. एंटरिक कोटेड म्हणजे फक्त लक्षात ठेवा की एंटरिक कोटेड जर शब्द आला तर तो डायरेक्ट इंटेस्टाईन मध्ये रिलीज होतो. समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. हा. Yes, ma'am. इथं तुम्ही ते मी आता जे काही सांगितलं ते नका लक्षात ठेवू. फक्त एंटरिक कोटेडचा अर्थ लक्षात ठेवा की उशिरा रिलीज किंवा प्रोलॉंग रिलीज, स्लो ऍक्शन दाखवती आणि ती इंटेस्टाईन मध्ये रिलीज होती. गॅस्ट्रो रेझिस्टन्स समजला का? हा शब्द कुठून आला? गॅस्ट्रो रेझिस्टन्स म्हणजे काय तर स्टमक मध्ये रेजिस्ट होतं किंवा स्टमक मध्ये त्याचं काही होत नाही, रिलीज वगैरे होत नाही. देन ब्रिटिश फार्माकोपिया, सॉरी ही 2007 ची एडिशन होती. 2007 ची एडिशन आहे. देन 2008 ची जी काही एडिशन आहे, BP 2008 कंटेन्स अप्रॉक्सिमेटली, थांबा जरा, sorry, BP 2008 contains approximately 31,000 monographs for substance preparation and articles used in practice. जे काही आर्टिकल्स असतील किंवा प्रिपरेशन असतील त्याचे जे मोनोग्राफ्स आहेत ते किती आहेत तर 31,000 मोनोग्राफ्स आहेत 2008 च्या BP मध्ये. It has been made effectively from 1 January 2008. 1 जानेवारी 2008 पासून हे इफेक्टिवली रन करण्यात आलं. मग BP 2007 and 2009 were give 6 volumes, that is volume 1 to volume 6. ह्यांनी काय सांगितलेलं आहे, BP जो काय आहे 2007 आणि 2009 चा, त्याच्यामध्ये त्यांनी 6 व्हॉल्युम्स दिलेले आहेत. त्याच्या व्हॉल्युमचे नाव काय आहेत तर व्हॉल्युम 1 पासून जे काही 6 पर्यंत नाव आहेत असे 6 व्हॉल्युम्स आहेत 2007 आणि 2009 च्या BP मध्ये. तर त्या व्हॉल्युम मध्ये काय दिले त्यांनी, व्हॉल्युम 1 आणि व्हॉल्युम 2 कंटेन्स मेडिकल सबस्टन्स. व्हॉल्युम 1 आणि व्हॉल्युम 2 मध्ये मेडिकल सबस्टन्स आहेत आणि व्हॉल्युम 3 मध्ये व्हॉल्युम 3 कंटेन्स फॉर्म्युलेटेड प्रिपरेशन, ब्लड रिलेटेड प्रोडक्ट्स, इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट, रेडिओ फार्मास्युटिकल प्रिपरेशन, सर्जिकल मटेरियल अँड होमिओपॅथिक प्रिपरेशन. मग व्हॉल्युम 3 मध्ये त्यांनी काय काय दिलंय तर इट कंटेन फॉर्म्युलेटेड प्रिपरेशन म्हणजे जे काही आपण प्रिपरेशन बनवतो मेडिसिन्सचे ते दिलेले आहेत. ब्लड रिलेटेड प्रोडक्ट्स दिलेत. इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स, इम्युनॉलॉजिकल म्हणजे काय तर इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करण्यासाठी जे काही प्रोडक्ट्स आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. रेडिओ फार्मास्युटिकल प्रिपरेशन म्हणजे काय तर रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल असतात त्या प्रिपरेशन मध्ये, जसं की रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन, रेडिओ आयसोटोप्स असे जे काही मटेरियल आहेत तर ते असतात रेडिओ ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल प्रिपरेशन मध्ये. रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन्स कशासाठी उपयोगी होतं तर आयोडीनचं प्रमाण कमी असेल तर हायपरथायरॉइडिझम होतं. मग ते
कमी करण्यासाठी रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन्स यूज करतात. रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल यूज करून जे काही प्रिपरेशन बनवतं त्याला रेडिओ फार्मास्युटिकल प्रिपरेशन असं म्हणतात. मग ते इन्क्लूड आहेत सर्जिकल मटेरियल्स, म्हणजे जे काही सर्जिकल ड्रेसिंग्स वगैरे आपण बघतोय हॉस्पिटलमध्ये असतात, मग त्याचे जे काही मटेरियल आहे ते कसं बनवायचं तर ते त्यांनी दिलेलं आहे. आणि होमिओपॅथिक प्रिपरेशन, जे काही होमिओपॅथिक प्रिपरेशन असतील ते त्यांनी दिलेलं आहे व्हॉल्यूम 3 मध्ये 2007 आणि 2009च्या बीपी मध्ये. देन व्हॉल्यूम 4 मध्ये काय आहे, इट कंटेन सप्लिमेंटरी चॅप्टर्स IR स्पेक्ट्रोस्कोपी. IR स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय, इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे IR स्पेक्ट्रोस्कोपी. जे स्पेक्ट्रोस्कोपीचे क्रोमॅटोग्राफी वगैरे तुम्हाला येतील पुढं, तर त्याचे जे तशा प्रकारचे कंपाऊंड आयडेंटिफिकेशन साठी स्पेक्ट्रोस्कोपी यूज होते. व्हॉल्यूम 4 मध्ये काय आहे तर त्यांनी सप्लिमेंटरी चॅप्टर्स दिलेत. देन व्हॉल्यूम 5 मध्ये काय दिले त्यांनी, इट कंटेन व्हेटरनरी कंपाऊंड किंवा व्हेटरनरी जे काही मटेरियल आहे त्यांचं, तर ते सगळं व्हॉल्यूम 5 मध्ये दिलंय त्यांनी. आणि व्हॉल्यूम 6 मध्ये काय दिलंय, इट कंटेन CDROM व्हर्जन. CDROM व्हर्जन म्हणजे काय तर कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी. ही जी काय आहे ती त्यांनी दिलेली आहे व्हॉल्यूम 6 मध्ये. देन करंट ऍडिशन ऑफ अ बीपी कधी आहे तर 2010. इट इज इन प्रोसेस, म्हणजे 2010 ची जी काही बीपी आहे ती अजून प्रोसेस मध्ये आहे. हे आधीचं मटेरियल आहे, आत्ताच त्यांनी जे काही करंट एडिशन आहे ते त्यांनी सांगितली 2019 ची, तर त्याच्यामध्ये 6 व्हॉल्यूम आहेत हे त्यांनी सांगितलं. ही जी आपल्याला सिलेबस मध्ये होतं तर ते 2010 पर्यंतची एडिशनचं आहे आणि तेव्हा ती प्रोसेस चालू होती, त्यामुळे त्यांनी 2010 पर्यंत त्यांनी स्टॉप केलेला आहे. युनायटेड स्टेट फार्माकोपिया हे आपण USP हा आपण परत नेक्स्ट लेक्चरला बघूयात. ओके मॅम. समजलं का हे जे काही बीपी आपण आज शिकलो काय आहे. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आता आपला इंडियन फार्माकोपिया आहे तसाच हा ब्रिटिश फार्माकोपिया आहे. हॅलो मॅडम. हा बोला. इंडियन 2 मिनिटं थांबा.